राज्यावर संकट, थेट अवकाळी पावसाचा मोठा इशारा, अलर्ट जारी. राज्यात हवामानाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी उन्हाचा चटका, अशी विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात असूनही मार्च एप्रिल सारखा उन्हाळा जाणवत आहे. अशातच भारतीय हवामान विभागानं राज्यासाठी मोठा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी होती. मात्र 1 जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली. 2 दिवसापूर्वी मुंबईसह उपनगरामध्ये थंडी वाढली होती. पण आता पुन्हा उकडा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेस तापमान चांगलेच वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. नंदुरबार, जळगाव, नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील किमान तापमानातही वाढ दिसून येत आहे. धुळ्यात 10.2 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 10.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे ब्रह्मपुरी येथे 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यामुळे राज्यातून गारठा जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे. सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी वाढत असून वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढताना दिसत आहे. महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आणि कारवाई सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकूणच राज्यात आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा धोका असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागानं केलं आहे.